नमस्कार मंडळी. आज आपण उन्हाळ्यासाठी वाळवून ठेवता येतील असे खूप छान साबुदाणा बटाटा वडे, अतिशय कुरकुरीत, खमंग आणि अजिबात तेलकट होत नाही अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर हे वडे एकदा बनवून वाळवून ठेवले की पाहिजे तेव्हा आपण फक्त तळून खाऊ शकतो. खमंग आणि कुरकुरीत स्नॅक्स तयार होतात. तर ही रेसिपी खूप सोपी आहे, चविष्ट आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर त्यासाठी मी 200 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आधी स्वच्छ धुवून काढा. त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाका आणि रात्रभर भिजायला ठेवा. उन्हाळा स्पेशल वाळवणीची रेसिपीमध्ये आपली ही आज दुसरी रेसिपी आहे. याआधी आपण पोह्याचं पीठ न उकडता किंवा न शिजवता मस्त बॉबी पापड बनवलेले आहे. तर तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर आपण बटाटे घेतलेले आहेत 1 किलो. तर 1 किलो बटाटे घेऊन त्याची आता साल काढत आहोत. बटाट्याची साल काढायची. 1 किलो बटाट्यासाठी 200 ग्रॅम साबुदाणा हे परफेक्ट माप आहे. तर आता आपण सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बटाटे खिसायचे आहे. तर खिसणीवरती 2 साईजमध्ये होल केलेले असतात. तर जो जाड भाग असते त्याच्याकडून आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे. म्हणजे आपले जे बटाट्याचे स्लाईस आहेत तर ते मस्त जाड येतील. तर बघा, अशा पद्धतीने आपण बटाटा किसून घेणार आहोत आणि किसताना लांब हात घ्या, म्हणजे किस मस्त लांब लांब तयार होईल. बटाट्याच्या किसाचा कलर चेंज होऊ नये, तो काळसर पडू नये म्हणून मी डायरेक्ट बटाटे पाण्यामध्येच किसले आहेत. तर बघा, किस मस्त तयार झालेला आहे. तर आता आपण किस मस्त स्वच्छ धुवून काढणार आहोत. तर आता हे पाणी आपण काढून टाकणार आहोत. परत यामध्ये पाणी टाकायचं आणि किस मस्त स्वच्छ धुवून काढायचा. म्हणजे 2 वेळा तरी किमान पाणी चेंज करायचं. उन्हाळा ऋतू म्हटलं म्हणजे लेडीज लोकांना भरपूर कामं असतात आणि काय बनवू काय नको असं त्यांना सुचत नाही. खूप त्यांना म्हणजे या रेसिपीची आवड असते. बनवून ठेवायची, वर्षभरासाठी साठवून ठेवायची आणि मेहनत घ्यायची त्यांना आवड असते. तरी ऊन भरपूर असलं तरी पण ते अशा प्रकारच्या रेसिपी बनवतात आणि आपल्या परिवाराला वर्षभर खाऊ घालतात. तर बघा, ही रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि तुम्ही सहज करू शकता. जास्त साहित्याची गरज नाही आणि सोपी तर आहेच. महत्त्वाचं म्हणजे उपवासाला ही रेसिपी चालते. तर आता आपण एका चाळणीमध्ये साबुदाणा टाकलेला आहे. तर तो आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहे, म्हणजेच वाफवून घेणार आहे. आणि कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे. त्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आता किस टाकणार आहोत. तर हा किस आपण 3 ते 4 मिनटं वाफवून घेणार आहोत. एका साईडला मी किस ठेवलेला आहे आणि एका साईडला साबुदाणा. दोन्ही कामं आपण एकत्र करत आहोत, म्हणजे वेळ वाचेल आणि झटपट बटाट्याचा किस आणि साबुदाणा वाफवून तयार होईल. पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनटंच पाण्यामध्ये किस शिजवायचा आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि किस एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून बटाट्याचा किस शिजण्याची प्रक्रिया थांबेल. एका साईडला आपण साबुदाणाही तयार केलेला आहे. तर आता बघा, अशा प्रकारची जाळीची मी चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये किस टाकत आहे. दुसऱ्या बाजूला आपला साबुदाणा तयार झालेला आहे. साबुदाणा थोडासा चिकट होतो, आपण बघू शकता, आपल्याला चिकट वाटते. तर असाही साबुदाणा तुम्ही बटाट्याच्या किसात टाकू शकता, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला थोडासा तो मोकळा करायचा असेल तर यामध्ये थंड पाणी टाका किंवा थंड पाणी टाकून वेगळा हात धुवून काढा, जेणेकरून तो मोकळा होईल. मी थोडंसं पाणी टाकून साबुदाणा मोकळा करत आहे. एक मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा परात घ्यायची आहे. त्यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आहे.
बटाट्याच्या किसावर आता साबुदाणा पण टाकून घ्यायचा आहे. जरी आता आपल्याला साबुदाणा चिकट दिसत असला तरीही जेव्हा आपण बटाट्यामध्ये हा मिक्स करणार आहोत तेव्हा तो मोकळा मोकळा होतो. तर या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. यामध्ये आता उपवासाचं मीठ चवीनुसार टाकायचं. 1 चमचा जिरे आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर किंवा जाड कुटलेली मिरची. तुम्ही हिरवीही घेऊ शकता किंवा लालही घेऊ शकता. तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही 1 चमचा 1.5 चमचा लाल चटणी घेऊ शकता. बस सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचे वडे तयार करायचे. ज्याप्रमाणे आपण मेंदू वडे तयार करतो त्याप्रमाणेच आपण हे वडे तयार करणार आहोत. याच्यामध्ये होल करणार आहोत जेणेकरून ते तळताना व्यवस्थित तळले जातील, मध्ये कच्चे राहणार नाही. तर ते कसे तयार करायचे आपण पुढे बघणार आहोत. थोडासा किस गरम असल्यामुळे मी चमच्याने पहिले मिक्स केलेला आहे. आता हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जे काम आपल्या हाताने परफेक्ट होईल ते कुठल्याच साहित्याने कुठल्या वस्तूने होत नाही. तर आपल्या हाताची गरज आहेच. हाताशिवाय कुठलंच काम होत नाही. तर बघा किस मस्त तयार झालेला आहे आणि सर्व साहित्यही मस्त एकजीव झालेलं आहे. तर त्यानंतर आता वडे थापायचे. थोडासा किस घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला वडे तयार करायचे आहे. सर्वांनी बनवावे अशी ही रेसिपी आहे, कारण सर्वांच्या कामाची आहे, महत्त्वाची आहे आणि सर्वांना लागणारी आहे. असं नाही की कुणाला ही रेसिपी लागणार नाही, म्हणजे त्यांना काम पडणार नाही अशी रेसिपी आहे. कारण जवळपास उपवास म्हटलं म्हणजे सर्वच लोक उपवास पकडतात. कुठला ना कुठला हप्त्यातून म्हणा, महिन्यातून म्हणा, 15 म्हणा उपवास असतो आणि त्या उपवासाला आपल्याला काहीतरी फराळासाठी लागते. तर अशा प्रकारची रेसिपी जर आपण बनवून ठेवली तर वर्षभर आपण ती रेसिपी बनवून तळून खाऊ शकतो. रेसिपी खूप सोपी आहे आणि वडे तयार करायलाही जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये सुकवायचे आहेत. रेसिपी आवडली तर रेसिपी नक्की करून बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करील त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल. आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ, सध्या उन्हाळा स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे, परंतु इतरही व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकाल. तर बघा वडे मस्त थापून तयार झालेले आहे. आता हे आपल्याला उन्हात सुकवायचे आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर बघा 2 दिवसामध्ये वडे मस्त सुकून तयार झाले आहेत. तर आता आपण ते तळून बघू. तळाला जास्त तेलही घ्यायची गरज नाही. वडा आपला तेलामध्ये बुडेल एवढंच तेल घ्यायचं आहे. तुम्ही भाजीला फोडणी देतानाही एखादी पळी शिल्लक तेल घेऊन हे वडे तळू शकता आणि वडे मस्त फुलतात आणि कुरकुरीत होतात. तुम्ही बघत आहात की वडा मस्त आपला फुलून तयार झालेला आहे. अजून अशा प्रकारच्या उन्हाळी वाळवणीच्या रेसिपी मी बऱ्याच टाकलेल्या आहे, बऱ्याच अपलोड केलेल्या आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इतर रेसिपीही बघा. तर बघा मस्त वडा आपला तयार झालेला आहे, फुललेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. आहे की नाही रेसिपी मस्त आणि मस्त वडे तयार झालेत की नाही. तर बघा व्हिडिओ बघून तुम्ही अशा प्रकारची रेसिपी अवश्य बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.